नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का वयाची एक पायरी ओलांडली की आपल्या जीवनात बीपी, रक्तदाब आणि शुगर, मधुमेह यासारखे समस्या अनिवार्य का होतात? जणू काही ही म्हातारपणाची देणगीच आहे. तुम्ही अनेक वर्ष कष्ट केले, संसार उभा केला आणि आता तुम्हाला रोज मूठभर गोळ्यांच्या आधारावर जगावे लागते आहे. पण मी तुम्हाला सांगते, म्हातारपण हे आजारपण नाही. हे फक्त आपल्या जीवनशैलीची एक प्रतिक्रिया आहे. आज मी तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याऐवजी आपल्या आजी-आजोबांनी वापरलेले आणि वैज्ञानानेही सिद्ध केलेले असे 10 नैसर्गिक नियम सांगणार आहेत, जे तुमच्या शरीराला गोळ्यांची गरज कमी करायला मदत करतील. हे उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या सुरू असलेल्या औषधे अचानक बंद करू नका. चला तर मग आपल्या दुसऱ्या बालपणात परत जाण्यासाठी सज्ज होऊया. पहिला उपाय, ताटातला रंग बदला. हो, तुम्ही बरोबर ऐकले. आपण आयुष्यभर चवीसाठी खाल्लं, आता शरीरासाठी खाऊया. तुमच्या जीवनात 50% म्हणजे अर्धे ताट कच्च्या भाज्यांनी भरलेलं असावे. काकडी, गाजर, बीट किंवा टोमॅटो. जेव्हा तुम्ही जेवणाआधी सॅलड, कोशिंबीर खाता, तेव्हा त्यातील फायबर साखरेला रक्तामध्ये पटकन मिसळून देत नाही. यामुळे जेवणानंतर शुगर एकदम वाढत नाही. आणि मीठ. स्वयंपाकात मीठ बेताचेच ठेवा आणि वरून मीठ घेणे आजपासून बंद करा. हे छोटं पाऊल तुमचं बीपी जागेवर आणायला खूप मदत करेल. दुसरा उपाय, शतपावलीची जादू. तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायची गरज नाही. फक्त एक जुना नियम पाळा. शतपावली दुपारची किंवा रात्रीचे जेवण झाले की लगेच बिछाणावर पडू नका. फक्त 10 ते 15 मिनिट हळूहळू चाला. घरातल्या घरात किंवा अंगणात. जेवल्यानंतर केलेली ही छोटी हालचाल अन्नाचं पचन सुधारते आणि रक्तातील साखर स्नायूंमध्ये वापरली जाते. ज्यांचे पाय दुखतात त्यांनी खुर्चीत बसून वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करावा किंवा साधी हालचाल करावी. तिसरा उपाय, मनाची शांतता. श्वासांवर नियंत्रण. बीपी आणि शुगर वाढण्याचं सर्वात मोठं कारण काय माहीत आहे? ताण, स्ट्रेस, मुलांची काळजी, भविष्याची चिंता हे विचार म्हातारपणी बीपी वाढवतात. यावर उपाय सोपा आहे. प्राणायाम. दिवसातून फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. अनुलोम विलोम करा किंवा फक्त शांत बसून दीर्घ श्वास घ्या. जेव्हा श्वास सध्यम होतो तेव्हा मन शांत होते आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा बीपी आपोआप खाली येतो. हे करून पहा, फरक पहिल्याच दिवसांपासून जाणवेल. चौथा उपाय, स्वयंपाकघरातील औषध. आपल्या मसाल्याच्या डब्यातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवावे आणि सकाळी ते पाणी प्यावे. मेथी नैसर्गिकरित्या साखर कमी करते. तसेच दालचिनीचा छोटा तुकडा चहात किंवा जेवणात वापरा. हे नैसर्गिक इन्सुलिन सारखे काम करते. पण लक्षात ठेवा, अतिरेक नको. सातत्य हवे. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, झोप आणि दिनचर्या. शरीराचं एक घड्याळ असतं. जर तुम्ही रोज एकाच वेळी झोपलात आणि एकाच वेळी उठलात तर शरीरातील हार्मोन संतुलन राहतात. अपुरी झोप बीपी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे रात्री 11च्या आत झोपण्याची सवय करा. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा. चांगली झोप ही अर्ध्या आजारांवर औषध आहे. 6वा उपाय, फुकटचे टॉनिक. सकाळचे कोवळे ऊन. आपण औषधांवर हजारो रुपये खर्च करतो, पण दारात येणाऱ्या उन्हाकडे पाठ फिरवतो. संशोधन सांगते की शरीरात व्हिटॅमिन डी कमी असेल तर इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही आणि शुगर वाढते. तसेच बीपीचा त्रासही वाढतो. म्हणून रोज सकाळी 8च्या आत फक्त 15 ते 20 मिनिट अंगावर कोवळे ऊन घ्या. हे ऊन तुमची हाडं तर मजबूत करेलच, पण नैसर्गिकरित्या शुगर कंट्रोल करायला मदत करेल. 7वा उपाय, सूर्यास्तासोबत जेवण. जसं वय वाढतं तशी आपली पचनशक्ती सूर्यास्तासारखी असते. दिवसभर ती प्रखर असते, पण संध्याकाळी मंद होते. जर तुम्ही रात्री उशिरा 10 ते 11 वाजता जेवण असाल तर ती शुगर रक्तात तशीच पडून राहते. नियम करा, सूर्यास्त झाला की जेवण झालं. रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान घ्या आणि ते सुद्धा एकदम हलकं. यामुळे सकाळी उठल्यावर तुमची फास्टिंग शुगर
आश्चर्यता नॉर्मल येईल. 8वा उपाय, एकमेव आसन वज्रासन. जेवण झालं की लगेच आडवे पडू नका. जेवल्यानंतर फक्त 10 मिनिटे वज्रासनात बसा. हे एकमेव असे आसन आहे जे जेवण झाल्यानंतर करता येते. यामुळे पोटाकडे रक्तपुरवठा वाढतो आणि खाल्लेल्या अन्नाचे साखरेत रूपांतर होण्याचा वेग मंदावतो. ज्याचे गुडघे दुखतात त्यांनी खुर्चीत ताठ बसावे, पण पाठीचा कणा सरळ ठेवावा. हा छोटा बदल बीपीच्या गोळीची गरज कमी करू शकतो. 9वा उपाय, एकटेपणा टाळा. मन मोकळं करा. तुम्ही कधी पाहिलंय का, जेव्हा आपण खूप आनंदी असतो किंवा जुन्या मित्रांमध्ये असतो तेव्हा आपल्याला आजाराचा विसर पडतो. एकटेपणा हे सायलेंट किलर आहे, ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढवतात आणि बीपी होतो. दिवसातून किमान अर्धा तास मित्रांशी गप्पा मारा, नातवंडांशी खेळा किंवा एखादा छंद जोपासा. हसल्याने शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि बीपी नैसर्गिकरित्या खाली येतो. औषधांपेक्षा संवाद जास्त गुणकारी आहे. 10वा उपाय, पादाभ्यम. पायाच्या तळव्यांना मालिश करा. हा उपाय तर आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला वरदान आहे. रात्री झोपण्यापूर्वी साजूक तूप किंवा खोबरेल तेल किंचित कोमट करा आणि त्याने पायांच्या तळव्यांना 5 मिनिटे मालिश करा. आयुर्वेदानुसार यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि वात शांत होतो. ज्यांना बीपीमुळे झोप लागत नाही किंवा बेचैनी होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. शांत झोप लागली की सकाळी बीपी आणि शुगर दोन्ही नॉर्मल राहतात. मंडळी, हे उपाय ऐकायला खूप साधे वाटतात, पण याचा परिणाम जादुई आहे. पण एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही सध्या गोळ्या घेत असाल तर त्या लगेच बंद करू नका. हे नैसर्गिक उपाय सुरू करा आणि जसा जसा फरक पडेल तसा डॉक्टर स्वतःहून तुमच्या गोळ्यांचा डोस कमी करतील. शरीर तुमचं आहे, त्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. आजपासून यातील कोणता उपाय तुम्ही सुरू करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपला मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण आरोग्य वाढते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.